1974 मध्ये इंदिरा गांधी आणि 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी हे जर अमेरिकेच्या दबावाखाली येऊन न्यूक्लिअर टेस्ट थांबवली असती तर भारत हा आज न्यूक्लिअर देश बनलाच नसता. भारत हा कमजोर देश म्हणून जगामध्ये ओळखला गेला असता. इराण युद्धामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट माहिती आहे काय, की इराण अमेरिकेसमोर झुकत नाही किंवा नाटो देशासमोर झुकत नाही. आणखी ही इराण न्यूक्लिअर वेपन बनवण्यावर ते ठाम आहे. अमेरिकेचं कितीही प्रेशर आलं, कितीही दबाव आला, तरी इराण त्याला झुकत नाही. देशाचे सर्वोच्च नेते स्वतःचा जीव देत आहेत. एक वेळेस धार्मिक कट्टरवाद जर बाजूला ठेवला तर या बाबतीमध्ये इराणला मानलं पाहिजे. भारतामध्ये न्यूक्लिअर टेस्ट ज्यावेळेस होत होत्या त्यावेळेस भयंकर प्रेशर अमेरिकेकडून होतं, भयंकर दबाव होता. त्यावेळेस तर भारताची आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली नव्हती. तरीही हे नेते, इंदिरा गांधींसारखे नेते, अटल बिहारी वाजपेयींसारखे नेते अमेरिकेच्या दबावाला कधीही बळी पडले नाही. त्यामुळे इंदिरा गांधींसारखे नेते आपल्या देशाला हवे आहेत. अटल बिहारी वाजपेयी सारखे नेते आपल्या देशाला हवे आहेत. ते कधीही अमेरिकेच्या दबावाला बळी पडले नाही. न्यूक्लिअर टेस्ट करायच्या चालूच ठेवल्या आणि त्याचाच परिणाम आज भारत न्यूक्लिअर स्टेट आहे, सक्षम बनलेला आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. भारताचं हित कशामध्ये आहे? अमेरिकेचा दबाव कितीही असला तरी आपल्या पंतप्रधानांनी भारताच्या हिताचे निर्णय कणखरपणे घ्यायला पाहिजे. पण आज तसं होताना दिसत नाही. नरेंद्र मोदी सरकार अमेरिकेच्या दबावाला बळी पडत आहे. हे मी याच्यावरून बोलत आहे की मागच्या काही दिवसांपासून अमेरिकेचा दबाव आपल्या पंतप्रधानावरती आहे आणि पंतप्रधान त्या दबावाला बळी पडलेले आहेत. नरेंद्र मोदींवरती अमेरिकेकडून दबाव आला. भारतावरती इम्पोर्ट एक्सपोर्ट टॅक्स वाढवले, टॅरिफ वाढवले. जबरदस्त दबाव अमेरिकेने भारतावर टाकला आणि एके दिवशी अचानक ट्रेड डील फायनल झाली, ॲग्रिकल्चर डील फायनल झाली. या ॲग्रिकल्चर डीलमध्ये भारताच्या फायद्याचं काहीच नाही आहे. उलट भारतीय ॲग्रिकल्चर सेक्टर हे रसातळाला जाणार आहे. एवढं असून सुद्धा आपल्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या दबावाखाली येऊन ट्रेड डील केली. जो पंतप्रधान अमेरिकेच्या दबावाला बळी पडतोय, आपल्या देशाचं हित कशामध्ये आहे, देशाचं नुकसान कशात होणार आहे, फायदा कशात होणार आहे, हे न पाहता अमेरिकेच्या दबावामुळे ट्रेड डील केली. दुसरं म्हणजे ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा असंच झालं. अमेरिकेचा दबाव आला, ऑपरेशन सिंदूर अचानक थांबलं, अचानक सीजफायर झालं. यावरून आपल्याला काय लक्षात येतं की आपले पंतप्रधान अमेरिकेला घाबरतात. रशियाकडून मिळणारं आपल्याला स्वस्त ऑइल ते विकत घेण्याचं बंद केलं आणि आता महाग ऑइल आपण अमेरिकेकडून घेतोय. याचा अर्थ असा आहे की आपले पंतप्रधान अमेरिकेच्या दबावाला बळी पडतात. भारताला विश्वगुरू बनवण्याऐवजी स्वतःला विश्वगुरू म्हणतात. खरं तर भारताला विश्वगुरू बनलं पाहिजे. पण पंतप्रधान आपल्या इमेजला एवढं जपतात की स्वतःलाच विश्वगुरू बनवून ठेवलंय. म्हणजे स्वतःची इमेज हे भारतापेक्षा मोठी दाखवण्याचा प्रयत्न करतात. भारताचं काहीही झालं तरी चालेल, भारताचे कितीही नुकसान झाले तरी चालेल, माझी इमेज चांगली राहिली पाहिजे, भव्य दिव्य माझी मिरवणुका निघाल्या पाहिजेत, मला मोठं स्टेज पाहिजे, जुमलेबाजी, शो ऑफ, धार्मिक देश पसरायचा, सामदाम दंड भेद करून निवडणूक जिंकायच्या आणि जर निवडणूक नाही जिंकता आली तर मागच्या दरवाजाने पक्ष फोडायचे आणि पक्ष फोडून परत सत्तेमध्ये यायचं. हा एकमेव उद्देश आपल्या नरेंद्र मोदी सरकारचा दिसत आहे. ते कधी इंदिरा गांधींसारखा किंवा अटल बिहारी वाजपेयी सारखा कधीच विचार करत नाही.